सेवा मनापासून आणि उत्सुकतेने करतात हे आपल्याला पाहायला मिळते. महिला आहेत, तेही महिला वर्ग बी आपल्या गावामध्ये कथेला कीर्तनाला बसणं, कथे कीर्तनाची शोभा आणणं हेही यांची सेवा आहे. स्वयंपाक पाणी वगैरे करणं, सेवा करणं, उत्साहपूर्वक हे सगळं सप्ताह केलं जातो. त्याबद्दल समस्त गावातील सेवा करणाऱ्या भाविकांना व्यासपीठावरून साधुवाद, धन्यवाद. आणि आपल्या गावामध्ये बऱ्याच काही गोष्टी आता पाहायला मिळाल्यात. झालं कीर्तन झालं, आता थोडंसं विषय. एकादशीच्या दिवशी सर्वप्रथम आपण सुरुवात केलेलं एक अभियान आहे, एक उपक्रम आहे, ते म्हणजे एकादशीची दिंडी या बोधडी गावामध्ये. त्याच्या निमित्ताने ग्राम स्वच्छता अभियान हे आपोआप होतेच. बऱ्याच काही गोष्टी घरोघर आपण जात असल्यामुळे स्वच्छ ठेवण्याचं एक सवय त्यांना लागून गेली. त्यांच्यासाठी ते हितकर आहे, कल्याणकारी आहे. इथं कोणाचं कोणी उपकार करणं गेलं, आपण नीट करून घ्यायचं आहे. कोणावर कोणी उपकार करायची गरज नाही. परमार्थ करायला म्हणजे उपकार नाही, आपण कर्तव्य करायला होतं असं समजून करायचं आहे. ते काम चालू आहे. आणि आता दिंडी जरी नाही आली तरी स्वच्छता ठेवण्याची सवय मोडू नका. स्वच्छता ठेवली की गुप्त रूपानं का होईना ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज आपल्या घरी येऊन जातातच, येतातच. स्वच्छता हे काळजी घ्या स्वच्छतेची. दिंडी येणारच, दिंडी तर येईलच, पण माणसाचं काय सांगता येते, कधी काय होऊ शकते. बऱ्याच गावामध्ये चांगलं चालणाऱ्या गावाला चालता चालता दृष्ट लागलेली आहेच. त्याच्यामुळे काळजी वाटते की चांगल्या गोष्टी सतत चालतीलच असं काही खात्री देता येत नाही. कोण दृष्ट लावू शकते, कोणी. दुष्टाची दृष्ट लागती आणि त्याचा परिणाम होतो खूप मोठा. म्हणून आपल्या गावाची काळजी आपण घेतली पाहिजे. आपल्या गावाला स्मशानभूमीची चर्चा झाली, थोडंफार व्यवस्था त्याची झालेलीच आहे. सर्वांचं योगदान मिळालं. चांगल्या कामामध्ये सहकार्य करावं. तुका म्हणे सत्यकर्मा व्हावे साई साई होत. चांगलं काम असेल, जे सर्वोपयोगी असेल, सर्वांच्या उपयोगाला येणारी गोष्ट असेल, तर तुम्हाला आवडत नसेल तरी हे करा. व्यक्तिगत स्वार्थ, व्यक्तिगत विषय, शत्रुत्व, दुश्मन्या घेऊन सामाजिक कामामध्ये कधीही भंग पाडू नये. हे फार मोठा अपराध आहे, सामाजिक अपराध आहे, ईश्वरीय अपराध आहे. हे माझी विनंती आहे. हे काम झालेलंच आहे. अजून मागे आपण शाळेवर गेलो होतो. इथल्या लाईटची व्यवस्था नव्हती, पंख्याची, फिल्टर पाण्याची व्यवस्था नव्हती, मशीन नव्हती. अजून काय आपण तिथं पाहिलेलं होतं आणि त्याच्यावर आम्ही गावकरी मंडळीनं आवाहन केलं होतं. आपल्या गावावर आपलं ध्यान राहत नाही. ज्या गावचे आम्ही ऋणी आहोत, ज्या गावात खाल्लो पिलो वाढलो आम्ही, त्या गावावर तेवढं लक्ष देत नाही. बाहेरच्या मठावर, बाहेरच्या संस्थेला, बाहेरच्या कुठल्या तरी कामाला खूप आम्ही मोठ्या मनानं, उदार अंतकरणानं दान देतो, पण आपल्या गावाचं ऋण आपल्यावर आहे हे आमच्या लक्षात राहत नाही. आणि असं बोलत असताना तुमचा गैरसमज होतो की महाराज कोणाच्या तरी विरोधात बोलत आहे. परंतु आपण आपल्या गावाची काळजी घेणं हे आपलं कर्तव्य आहे. आतापर्यंत बी ते फिल्टर वॉटरचं सोय झाली नाही. कारण की मी जर म्हणलो असतो की माझी गोशाळा आहे, माझा अनाथ आश्रम आहे, मला पैसे द्या, तुम्ही लाखांना पैसे मला दिला असता तुम्ही. पण तुमच्याच गावासाठी, तुमच्याच विद्यार्थ्यासाठी, तुमच्याच लेकरासाठी एक विषय सांगून गेलो होतो, ते आत्तापर्यंत होऊ शकत नाही. म्हणजे सत्कर्माचा संबंध आला की आम्ही दरिद्री आहोत, स्वतःवर न्याय देण्याची वेळ आली की आम्ही दरिद्री आहोत,
आणि दुसऱ्याला न्याय देताना आम्ही न्यायाधीश आहोत, हे प्रत्येक गावाची रीत होऊन गेली. सज्जनो, तरुण मित्रांनो, विशेष करून तुमच्या ध्यानात आणून देण्याचा प्रयत्न करालो. 7 दिवसाचा सप्ताह आहे. संस्कार केंद्र म्हणून आमची ही परंपरा आहे, असावी. आणि या 7 दिवसाच्या संस्कार केंद्रासाठी आम्ही 5 लाख 10 लाख जिथं जसं जमल तसं खर्च करतो आम्ही सप्त्यावर. चांगली गोष्ट आहे, धन्यवाद आहे. 7 दिवसाच्या सप्त्यासाठी, संस्कार देणाऱ्या सप्त्यासाठी जर एवढा खर्च करतो, 12 महिने जिथून संस्कार मिळतात आमच्या लेकरांना, तिथं किती लाख द्यावं आपण, किती व्यवस्था करावं त्या शाळेची, एक बार विचार करा. लक्ष देत नाही आम्ही. आणि माझी मनाई नाही कोणाला कुठं द्यायचं असेल तर त्याचे पैसे आहेत, त्याने देऊ शकतात. परंतु एकच आहे की आपल्या गावावर बेईमान होऊन देण्यापेक्षा बाहेर तुम्ही 10,000 दिले असतील तर गावासाठी 20,000 द्यावं, तेव्हा तुमचं ते खरं आहे. माझा विरोध नाही, बोध आहे, विरोध नाही. आपल्या गावाचा विकास झाला पाहिजे. अनेक राष्ट्रसंतांनी सांगून गेलेलं आहे की गावाचा विकास म्हणजेच देशाचा विकास. मग आम्ही देशाचा कुठे विचार करायला होता? आम्ही गावामध्ये व्यवस्था नसेल, विकास झाला नसेल, व्यायामशाळा नसेल, शिक्षण शाळा नसेल तर लेकर किती गैरादी होऊन जातील. अराजकता येत जाईल समाजामध्ये. 12-15 वर्षापासून व्यसनाच्या अधीन होत चाललेली पिढी पाहताना तुमच्या मनाला द्रव येत नाही का? तरुण मुलींची व्यवस्था नाही, संरक्षण नाही, त्याचं शिबिर नाही, शाळा नाही, व्यवस्था नाही. आपल्या गावामध्ये कितीतरी असे तळमळत पडलेले असतील की ज्यांना शिकावं वाटत असेल पण परिस्थिती नसेल का, हे आपल्याला दिसत नाही. बाहेर मदत करायचं आपणाला खूप अभ्यास आहे, असावं, असूनही असं नाही. मला काही द्यायचं नाही, तुमचेच पैसे आहेत. परंतु जेव्हा आपल्या गावाचा विचार, आपण आपल्या घरचे माणसं जेवल्यानंतर बाहेरच्याला दान करणं ठीक आहे, अन्नदान करणं, याला उपाशी ठेवून बाहेर असं होता कामा नये. याची काळजी घेतली पाहिजे. आणि मी आज सरळ सांगून जातो की कोण्याही हे जे योग्यता सांगतो कार्यक्रमाची, ज्यांना आपला येण्या जाण्याचा खर्च भागवून आपला परमार्थ करता येतो, अशाच महाराजांनी परमार्थ करावा. कशा महाराजांनी? येण्या जाण्याचा खर्च भागवून, गावकऱ्याकडून तेवढा खर्च घेऊन परमार्थ करता येत असेल, त्यानंच परमार्थामध्ये सिद्ध व्हावं. याच्यावरच आपलं संसार, याच्यावरच आपला व्यवहार, याच्यावरच आपली श्रीमंती, याच्यावरच आपलं सगळं, याच्यावरच आपलं प्रत्येक काम जर करायचं असेल तर ते परमार्थ आपल्या संप्रदायाचा अपमान आहे. सगळं याच्यावर करायचं नाही, त्याच्यासाठी दुसरा धंदा करावं, काम करावं, खूप मेहनत करावं. अशा पद्धतीने परमार्थ केला पाहिजे, तर त्याचाच परिणाम समाजावर होऊ शकतो. माझा विरोध नाही कोणाला देण्या घेण्याचा आहे. आणि व्यक्तिगत कोणी देत असेल तर करोडो रुपये देऊ दे ना घरून, खिशातून. पण सार्वजनिक पैशाचा दुरुपयोग नाही झाला पाहिजे. गावचा पैसा गावासाठी लागला पाहिजे. गावचा विकास, गावचं कल्याण, गावची अभिवृद्धी हे आवश्यक आहे. हेच काम भगवान कृष्णानं केलं. आणि त्या गावातल्या समस्त तरुणांना, युवकांना घेऊन संघटित करून गावातलं दही दूध तर बाहेर जाऊ दिलं नाही त्यांनी. पैसे तर काय सोडा, आहे की नाही? जायचं नाही मथुरेला दही दूध घेऊन. आपल्या गावातली श्रीमंती बाहेर कशाला? चांगलं खाद्य आपल्या गावात आपल्या लेकरांना खाऊ घालावं. त्या काळचे विचार आहेत, हे आजचे नवीन नाहीत. लोकांना नवीन वाटत चालले, कारण त्याची संख्या जास्त झाली आणि हे सांगणारं कोणीतरी एक उरले. आता
काय खरं वाटणार? 100 माणसापुढे एक माणूस काय करणार? आणि फार कठीण चाललेलं आहे आता. हे आता समाजाच्या प्रवाहाच्या विरुद्ध जाणं आता खूप अवघड गोष्ट झालेली आहे. त्याच्यामुळे कंठाळा आलेला आहे की समाजाच्या प्रवाहाच्या विरुद्ध जाणं शक्य नसल्यामुळे कीर्तनच बंद करून बसावं अशी मानसिकता झाली. आणि प्रत्येक गावोगाव सांगत चाललो की आता हे कीर्तन पुन्हा नाही होत. कोणी ऐकायला तयार नाही ना. आणि जास्त सांगायला गेलं तर विरोधात उतरतं. आपण आपल्याच पायावर दगड मारून घ्यायचं आणि आपणाला शहाणं ठरवायचं. एक कितपत न्याय आहे याच्यामध्ये. अशा ह्या गोष्टी वाढत चाललेल्या पाहवत नाही. आणि मला माहीत आहे की मी आपल्या स्वतःचा वापर स्वतःसाठी आतापर्यंत केला नाही. आता देव काय दुर्बुद्धी देईल तर मग काय सांगावं, आहे की नाही. समाजाचा विचार केला, गावाचा विचार केला, अनेक महिलांचा विचार केला, वृद्धांचा विचार केलेला आहे. तर स्मशानभूमीची चर्चा आम्ही करीत जातो, लोकांच्या लक्षात येतच नाही गावोगावच्या. ज्या बापांनी आपल्यासाठी एवढी व्यवस्था करून दिली आणि ते बाप जेव्हा मरून जाईल, ज्याला मरण येईल, मृत्यू येईल, तेव्हा त्याची व्यवस्था आपण करू नये का? आपणाला तर घरात राहायचं आहे, पण त्यांना तिथं न्यायचं आहे, तर शेवटला त्यांची व्यवस्था कोण करावं? ज्यांनी आपल्यावर उपकार केलेला आहे त्यांच्यासाठी स्मशानभूमी बी चांगली राहू नये का? विचार करा. अंतिम जागा आहे ती, पवित्र जागा आहे ती. आणि ही जी प्रथा चालू झाली की आपल्या आपल्या शेतामध्ये घेऊन जायची, ही चुकीची प्रथा आहे. स्मशानामुळेच त्या काशीला एवढी प्रसिद्धी आलेली आहे. आपल्या जगातलं सगळ्यात प्रसिद्ध स्मशान जर कोणतं असेल तर ते काशीपुरी आहे. आणि म्हणून राजे महाराज त्या स्मशानामध्ये तिथं आपणाला आपली अंतिम क्रिया झाली पाहिजे अशी अपेक्षा करतात. स्मशानभूमी महत्त्वाची आहे, शेतात घेऊन जाऊ नये कोणी. परंतु अशी मानसिकता झाली की आजकाल की स्मशानभूमीत नेलं, आपल्या शेतात नेणं गेलं तर लोक आपणाला गरीब म्हणतात. काय तुझ्या गरिबी म्हणून घेण्यासाठी त्या पवित्र जागेवर न्यायचं टाळू नको बापू. स्मशानभूमीची व्यवस्था करा. आणि ते शेत एखाद्या वेळेस विकायला काढलं तर ते आपला बाप विकल्यावरच होते. तिथली समाधी विकली जाते. स्मशानभूमी ती कोणी विकत नाही. सर्वात मोठी गोष्ट आहे की आपल्या शेतामध्ये महादेव नाही, पण स्मशानभूमीमध्ये मग बापाला कुठे नेता? देवाजवळ की देवापासून दूर? हा काल्याचा विषय नाही आहे, मला माहीत आहे. परंतु कोण सांगणार आणि केव्हा सांगणार? महादेव आहे. माऊलींनी सांगून ठेवलेलं आहे की स्मशानामध्ये महादेव राहतो. ओव्या लिहिलेल्या आहेत त्यांनी, पाहिजे तर नंतर पाहून घ्या. भगवान शंकर कुठे आहेत? स्मशानभूमी. कारण की तिथं सगळे वैराग्यवान येतात. तिथं येण्यापुरतं का होईना वैराग्य असते. महादेवाला ते आवडतात म्हणून त्यांनी कोणती जागा पकडली? स्मशानभूमीची जागा पकडली. मग त्याच्यापासून दूर नेणं हे चुकीचं नाही का? कोण सांगतंय? असं हे प्रकार आहे, उपक्रम चालू आहेत. तर असं ज्या गावामध्ये हे सिद्धांत चालू असतील त्या गावामध्ये, ज्या गावामध्ये असे उपक्रम चालू असतील त्या गावामध्ये माझं यायला हरकत नाही आहे. परंतु ज्या गावामध्ये हे सगळे विरुद्ध गोष्टी असतील तर त्याचा मी विरोध करत नाही, पण त्या गावामध्ये कीर्तन करणार नाही असं सर्वांना सांगायचं होतं. म्हणून याही गावामध्ये उपक्रम असे काही सिद्धांत पाहिलं तरच आणि येण्याचा प्रयत्न करेन, अन्यथा अपेक्षा कोणीही करू नये. मला गरज नाही कीर्तनाची. मी कीर्तन माझ्यासाठी नाहीच, मी करतच नाही. मला काय आवश्यकता आहे? भाकर मिळते मला आणि अर्धीच भाकर लागते मला, जास्त नाही लागत. मला बघून तर तुम्हाला कळत असेल, माझ्याकडे बघून तर तुम्हाला दया येत असेल थोडी तरी.
पण ऐकायला कोणी तयार नाही. म्हणून गावाचा विचार करा, गावाची उन्नती, गावाचा विकास, गावाची समृद्धी हेच आपल्या परमार्थातला एक भाग आहे असं आपल्या सर्वांना निवेदन करतो. आणि कीर्तनाचा हा भाग आपण याच्यासाठीच आपण हे कीर्तन ठेवलेलं आहे की विकास झाला पाहिजे. आध्यात्मिक विकास, भौतिक विकास, सामाजिक विकास, अशा अनेक प्रकारचे हे विकास, सर्वांगीण विकास असं आपल्याला करणं आवश्यक आहे. आणि हे तुमचं आमचं सर्वांचं कर्तव्य आहे. तर खूप खूप धन्यवाद. झालेली सेवा भगवतचरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम. आणि काल्याचं अभंग होईल, दहीहंडीचा कार्यक्रम होईल, आरती होईल. तोपर्यंत आपणाला बसायचं आहे. शिस्त बिघडू देऊ नका. पंक्तीला बसल्यानंतर बी एकमेकाला सहाय्य करा. धक्काबुक्की होऊ नये, एकदाच उठू नये, गर्दा होऊ नये. वाढीकरण नाही, जेवण असेल वाढीकरण नाही, आपल्यामुळे त्रास होणे याची काळजी घ्या. मंदिर परिसरामध्ये स्वच्छता ठेवा. अन्न जास्त ओरवू नका पात्रावर. अन्न हे ब्रह्म आहे, आपण म्हणायचंच नाही, वागायचं आहे. आणि हे सगळ्या गोष्टी ध्यानात ठेवा. पाया पडायला कोणी येऊ नका. पाया पडण्यानं मी कधीच राजी झालो नाही आणि होत नाही. चांगलेली गोष्ट कोणी केली असेल तर मी प्रसन्न होतो. पाया पडल्यानं नाही. पाया पडल्यानं राजी होत नाही, फुलाचा हार घालण्यानं राजी होत नाही, मला बुक्का लावून घेत नाही. का लावून घेत नाही तर मी कोणाला बुक्का लावलोच नाही आत्तापर्यंत. कळालं? बुक्का लावायचाच नाही म्हणून लावून घेत नाही मी कोणाला. आणि मी कोणाच्या अधीन होत नाही, कारण मी कोणाला अधीन करण्याचा प्रयत्न करीतच नाही, केलाच नाही. ही माझी एक शैली आहे, जीवनशैली. स्वतंत्र राहो. साधूची स्वतंत्रता हेच संपदा आहे. कितीही श्रीमंती असली तर साधूला पराधीन राहणं हे त्याची दरिद्री आहे. कितीही श्रीमंती असेल तर पराधीन राहणं हेच त्याची दरिद्री आहे. आणि रुपाय नसेल पण स्वतंत्र राहणं हेच त्याची श्रीमंती आहे, हेच त्याची श्रीमंती. म्हणून असं हे झालेली सेवा भगवतचरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम. आता सगळ्या गोष्टी ध्यानात ठेवा आणि वेळेवर आपण काम करूया. एक बार माऊलीचं भजन, त्याच्यानंतर पुढचा कार्यक्रम. ज्ञानेश्वर माऊली.